बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर फौजदारी कारवाई करा. जन आंदोलन आधार संघ समितीच्या वतीने खासदार नागेश पाटील यांच्याकडे मागणी. निकृष्ट व बोगस दर्जाचे भूमी उत्पादक खत पुसद MIDC कारखान्यात तयार होऊन महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्या उत्पादक विक्रेत्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी विदर्भ जन आंदोलन आधार संघ समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महागाव तालुक्यातील काही दुकानदाराकडून बोगस खत विक्री होत असल्याची तक्रार दिनांक 25 जुलै 2024 रोजी जिल्हा कृषी अधिकारी यांना केली. त्यावरून त्या बोगस खताचा नमुना घेतला, परंतु बोगस खते निर्माण करणाऱ्या मूळ कंपनी मालकावर कोणतीही कारवाई केलेली नाही. महागाव येथे कारवाई झाल्यानंतर 2 दिवसानंतर पुसद MIDC येथे तपासणीकरिता कारखान्यामध्ये गेले असता त्या ठिकाणी 1 किलोही खते मिळाली नाही व कोणाकुणाला विक्री केले त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही व त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने कार्यवाही केली नसल्यामुळे बोगस खते विक्रीला कृषी विभागाचा आशीर्वाद असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याची शंका उपस्थित झालेली आहे. जिल्हा कृषी अधिकारी यांनी तात्काळ बोगस खत उत्पादक व सर्व विक्रेत्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही करून हजारो शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची भरपाई देण्यात यावी करिता आपण आवाज उठवावा, अशी मागणी विदर्भ जन आंदोलन आधार संघ समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी खासदार नागेश पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी जगदीश नरवाडे, गोविंदराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, दादाराव ठाकरे, तात्या शिंदे, विजय सूर्यवंशी, संदीप ठाकरे, परवीन शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलरचं पाणी निघालं आणि खाली हा रेतीसारखा प्रश्न म्हणजे त्याला म्हणतो आपण की या ठिकाणी आपल्याला दिसून हे होत कलर पाणी टाकून 1 तास झालंय, आटकी विरघळलं नाही, अर्धा तास झाला प्युअर रेती आहे, गारगोटी आणि रेती. भयानक फसवणूक आपल्या शेतकऱ्यांची चालू आहे. बोगस खत विक्रेत्यावर कारवाई, बोगस खत विक्रेत्यावर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे, बोगस खत विक्रेत्यावर कारवाई झालीच पाहिजे. बोगस उत्पादक जो आहे त्याच्यावर सुद्धा FIR झाला पाहिजे. हे सगळे कृषी विभागाचे मिलीभगत आहे. कृषी विभागाच्या वरदहस्ताशिवाय, त्याच्या आशीर्वादाशिवाय कोणीही बोगस उत्पादकाची हिंमत होत नाही किंवा विक्रेत्याची हिंमत होत नाही. त्यासाठी पहिले जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ आणि त्याचे चलेसपाटी जे आता खालचे यवतमाळच्या खालचे या सर्व लोकांवर दंडात्मक कारवाई करून यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी आपण लवकरच करणार आहोत. या ठिकाणी आपण बहुसंख्येने शेतकरी उपस्थित झाला सर्वांच्या मुखातून, कारण आपण एकमेकाला सहकार्य करायला पाहिजे. अरे गणेश, या ठिकाणी आता खासदार महोदय आले, त्यांच्या हाताने हे हार घालायचा आहे. याला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आता तिकडे खासदारांची गाडी दाखवा आणि आपण आज सर्वांना या ठिकाणी खासदार महोदयांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आपण या ठिकाणी मागत आहोत. साहेब असं बऱ्या कारवाई झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे. हे आहे गेजकी रेती आणि पोटॅशियम खत आहे आणि हे खत शेतकऱ्यांच्या माती मारायला 1800 रुपयाला पुसद MIDC मध्ये हे खत तयार व्हायला आणि याच्यात नुसती एक गेजकी रेती त्याला कलर आहे. असे हजारो पोते या तालुक्यात विकले गेले, पण जिल्हा कृषी अधिकाऱ्यानं उत्पादकावरही कारवाई केली नाही आणि विक्रेत्यावरही कारवाई केली नाही. या मागणीसाठी आम्ही तुम्हाला कृषी अधिकारी कुठे आहेत मॅडम असाल तुम्ही असं या साईडला जर आले तर बरोबर, थोडं बाजूला. या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी बोगस उत्पादन या शिंदे साहेब या शिंदे साहेब
बोगस खत विरोधात हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे. याला न्याय नागेश पाटील देतील अशी आपण सर्व लोक अपेक्षा करू. नागेश पाटील तुम आगे बढ़ो. हाँ? हो हो सगळं आहे त्याच्यात. चौकशी झाली, सगळं झालं, कारवाई झाली. आवाज तयार आहे.